बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीने। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय कारवाई। लातूरमधील पालक विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशी सुरू असल्याची माहिती। 4 पालक आणि विद्यार्थ्यांना चौकशीसाठी पुण्यात बोलावण्यात आले। मोठेगावकरून खरं तर या पालकांना पेपर मोबाईलवर पाठवल्याचा सीबीआयला संशय आहे। शिवराज मोठेगावकर नंतर आता पालक आणि विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर आहेत। गुरुवारी पुण्यामधील सीबीआयच्या ऑफिसला पालकांना हजर राहण्याची नोटीस दिल्याची सूत्रांची माहिती। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन अंकुलगे आपल्या सोबत जोडले जातात। सचिन, काय सविस्तर माहिती? नक्कीच मेघना, जर पाहायला गेलं तर सीबीआयनं जे आहे ती लातूरमधून 2 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यामध्ये जे खाजगी शिकवणी चालक आहेत शिवराज मोठेगावकर यांना सुद्धा ताब्यात घेतल्यानंतर आता सीबीआयच्या रडारवर जे आहे ते पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी आल्याचं समोर येत आहे। जर पाहायला गेलं तर शिवराज मोठेगावकर यांच्या मोबाईलमधून काही पालक आणि विद्यार्थ्यांना जे आहे ते या ठिकाणाहून पेपर पाठवल्याचा संशय जे आहे तो सीबीआयला आहे। त्या अनुषंगाने जे आहेत ते सीबीआय आता लातूरमध्ये या ठिकाणी चौकशी करते। तर यामध्ये काही पालक आणि विद्यार्थ्यांना जे आहे ते गुरुवारी पुण्यामध्ये सीबीआयच्या ऑफिसला हजर राहण्याची नोटीस दिल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून या ठिकाणी मिळालेली आहे। आणि जर पाहायला गेलं तर आता या नीट प्रकरणामध्ये संस्था चालक जे आहेत त्यांच्यानंतर आता कुठेतरी विद्यार्थी आणि पालक सुद्धा सीबीआयच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चित धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची बातमी समोर येते। नवी मुंबई विमानतळ नामकरणात हस्तक्षेप करणार नाही असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं दिलंय। विमानतळाला नाव देणं धोरणात्मक विषय आहे, हा राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय असल्याचं म्हणत खरं तर सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी नकार दिलेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर गेल्या अनेक वर्षापासून नामांतराचा वाद हा चिघळलेला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी आंदोलनं करण्यात आलेली आहेत, मात्र आता जे कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय नवी मुंबई असं विमानतळ करण्याच्या प्रस्तावावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे आणि या संदर्भात केंद्र सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असून की विमानतळाचे नाव काय असावे हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे आणि यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही। त्यामुळे आता या संपूर्ण गोष्टीकडे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण आता सरकारच या संदर्भात निर्णय घेणार असून सर्वोच्च न्यायालय यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही आहे। त्यामुळे आता दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळणार का हेच पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजसह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।